भारतीय जनता पार्टीने नुकतीच विधान परिषदेच्या सदस्यांची उमेदवारी जाहीर केली। यामध्ये सुनील कर्जतकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। सध्या आपल्या सोबत सुनील कर्जतकर आहे। सर, भारतीय जनता पार्टीने विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली, काय मनात भावना आहेत? पहिली प्रतिक्रिया। भावना गेली अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 43 वर्ष मी पक्षाचा कार्यकर्ता आहे। ग्रामपंचायतपासून ते थेट प्रदेशपर्यंत असं मी काम केलेलं आहे। भारतीय जनता पक्ष हा नेहमीच आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे, त्याची बूज राखणारा पक्ष आहे आणि आज पक्षाने माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला हा न्याय दिलेला आहे। गेली 4 दशकाहून अधिक काळ तुम्ही भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ते म्हणून काम करतात। आज जी तुमच्यावरती ही जबाबदारी दिली आहे, तुमच्या आतापर्यंतच्या कामकाजाचं हे तुम्हाला मिळालेलं फलित आहे का? हे तुम्हाला फलश्रुती झाली असं वाटतंय? निश्चितच ही फलश्रुती आहे। शेवटी आपण केलेलं जे काम असतं त्या कामाची ज्याला पोचपावती म्हणतात तशी ही पोचपावती पक्षाने मला दिलेली आहे। अनेक मातब्बर खरं तर लाईनमध्ये उभा होते, यांना उमेदवारी दिली जाहीर असं म्हटलं जात होतं, कारण की अनेक संभाव्य यादी, संभाव्य नावं चर्चित होते। मात्र अशातून तुमच्यावरती जो विश्वास पक्षाने टाकलाय किंवा देवेंद्र फडणवीसांनी टाकलाय, त्यांच्याबद्दल काय मनात भावना आहेत? मातब्बर कार्यकर्ते सगळे सारखेच असतात। पक्ष पूर्ण विचार करून राजकीय असतो, संघटनेचा असतो, ह्याचा विचार करून निर्णय करतो। त्यामुळे पक्षाने हा निर्णय, माझ्यापेक्षा मातब्बर छोटे वगैरे पक्षात नसतं, पक्षात सगळे सारखे असतात। पक्षाने हा कार्यकर्त्याला दिलेला न्याय आहे। बरं, आता उमेदवारी जाहीर झाली, म्हणजे तुम्हाला आता उमेदवारी मिळाली, आता पुढचं इथून काय तुमचं ध्येय असणार आहे, काय उद्दिष्ट असणार आहे, काय कामकाज? विधान परिषदेचा सदस्य म्हणून राज्यातल्या जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मांडणं आणि आम्ही सरकारमध्ये आहोत, सरकारच्या योजना खालपर्यंत नेणं, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत नेणं, सर्व समाजाला न्याय मिळेल अशा पद्धतीच्या ज्या योजना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी जे योजना केलेल्या आहेत त्या खालपर्यंत नेण्याचं काम हे मला वाटतं माझी प्राथमिकता आहे। आम्ही जसं तुमच्याकडे आलोय तेव्हापासून बघतोय तुमचा फोन खणाटतोय, तुम्हाला शुभेच्छांचे फोन येत आहेत। वरिष्ठ पातळीवरून पक्षाच्या काही तुम्हाला फोन आलेत का? त्यांच्यासोबत काही चर्चा झाली का? आणि तुम्हाला उमेदवारी मिळाली हे कसं समजलं? मला उमेदवारी आमच्या एका कार्यकर्त्यांनी फोन केला। मी 7:45 वाजता 8:30 वाजता मित्रमंडळ कॉलनीपाशी होतो। मला फोन केला की तुमचं नाव आलं आहे। नंतर त्यांनी मला लिस्ट पाठवली आणि त्यात मग मी नाव वाचल्यावर मला कळालं भारतीय जनता पक्षामध्ये नेहमी अशाच पद्धतीने तिकीट वाटप होतं। कार्यकर्त्याला माहीतही नव्हतं, मला माहीत पण नव्हतं। मी पुण्यात आलो होतो, मला तिकीट मिळालेलं आहे। माझ्या दृष्टीने ही आनंद तर आहेच, पण आश्चर्याची पण बाब आहे। खरं तर तुमच्या डोळ्यामध्ये पाणी, तुमचे आनंदाश्रू डोळ्यामध्ये तरळत आहेत। वरिष्ठांसोबत या संदर्भातली काही चर्चा झाली का? काय तो भावनिक आनंद किंवा व्यक्त केला आहेत का त्यांच्यासोबत? नाही, अजून वरिष्ठांचे फोन येत आहेत, पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोकांचे फोन येत आहेत आणि लोकांची कार्यकर्त्यांची भावना आहे की छोट्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला। आणि भाजपची खासियत आहे की कार्यकर्त्याला नेहमी प्रमोट केलं जातं, त्या पद्धतीने मला आज पक्षाने प्रमोट केलेलं आहे। गेली 4 दशकाहून अधिक काळ मी भाजपमध्ये कार्यरत होतो आणि माझ्यासारख्या एका सच्च्या कार्यकर्त्यांना हा न्याय दिलेला आहे, त्यामुळं निश्चितच मनामध्ये आनंद आहे, अशी भावना सुनील कर्जतकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TVNine मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।